हाय फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे कसे आहात? आशा करते तुमचा नवीन दिवसाची सुरुवात खूप छान असेल. मी आज सकाळी लवकर उठले, सगळं घरातलं आवरलं. आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे निघाले आहे. चला मीच सांगते. आज मी चालले आहे डीमार्ट शॉपिंगला. मला खरं शॉपिंग करायला खूप आवडतं. नवीन प्रोडक्ट एक्सप्लोअर करणे, स्मार्ट डील्स बघणे, डिस्काउंट चेक करणे, हे सगळं माझ्यासाठी खूप एक्साइटिंग असतं. घरातून निघताना मी एक छोटा प्लॅन केला होता की फक्त गरजेचं सामान घ्यायचं. बट तुम्हाला माहिती आहे ना, डीमार्टमध्ये गेल्यावर सगळे प्लॅन चेंज होतात. तिथे गेल्यावर मला इतक्या छान छान गोष्टी दिसल्या की माझं मन लगेच म्हणायला लागलं, टेक दिस टेक दॅट. सुरुवात मी ग्रोसरी सेक्शनपासून केली. महिन्याचं राशन, घरगुती स्नॅक्स, क्लिनिंग आयटम, किचन एसेन्शियल्स सगळं हळूहळू ट्रॉलीमध्ये टाकायला सुरुवात केली. एक ट्रॉली कधी भरली ते कळलंच नाही. मग दुसरी घेतली, त्यानंतर तिसरी, आणि शेवटी मी चक्क 4 ट्रॉली भरून शॉपिंग केली. फ्रेंड्स, तुम्ही इमॅजिन करू शकता 4 ट्रॉली म्हणजे किती मोठं बिल झालं असेल. बिलिंग काउंटर उभं राहून मला वाटत होतं की आता इनफ आहे, बट तरीसुद्धा माझं मन अजून थोडं खरेदी कर म्हणत होतं. दॅट इज कॉल्ड रिअल शॉपिंग लव. इतका वेळ फिरल्यामुळे माझे पाय एवढे दुखायला लागले होते, तरीसुद्धा मी थांबले नव्हते, कारण मी गेली खास किड्स वेअर सेक्शनमध्ये माझ्या भाच्या सय्यूसाठी. बिकॉज किड्स शॉपिंग हा माझा आणखी एक फेवरेट पार्ट आहे. थकली होते तरीसुद्धा खाली बसून त्याच्यासाठी ड्रेसेस, टी शर्ट, शॉर्ट्स चूज केले. सय्यूसाठी घेतलेले कपडे बघून मला खूपच आनंद झाला. शॉपिंग फिनिश झाल्यावर खरी मजा पुढे होती. आम्ही सगळं सामान घेऊन गाडीपर्यंत आलो. डिक्की उघडली आणि एक एक बॅग भरायला सुरुवात केली. एवढं सगळं सामान ठेवल्यावर डिक्की फुल पॅक झाली होती. गाडी अगदी ओव्हरलोड झाली होती, पण तरी मात्र खुश मूडमध्ये होते. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला. आउटसाईड इन्व्हायरमेंट बघितल्यावर एवढा आनंद झाला. त्यामुळे थोडंसं आम्ही फ्रेश फील केलं आणि मग फायनली आम्ही निघालो आमच्या घराकडे. घरी पोहोचल्यावर मात्र मला खूप भूक लागली होती. तरीसुद्धा अख्खा दिवस शॉपिंग केल्यामुळे मला भूक कंट्रोल होत नाही. आणि किचनमध्ये जाऊन यम्मी ब्रेड सँडविच बनवलं होतं निलेशने माझ्यासाठी. ते खाल्ल्यावर मला खूपच बरं वाटलं. ते सँडविच कसं बनवलं होतं चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आजचा स्मार्ट अँड सुपर बिझी डे होता. पूर्ण शॉपिंग व्लॉग मी तुमच्यासाठी कॅप्चर केलेला आहे. आशा करते तुम्हाला माझ्यासोबत हा प्रवास आवडला असेल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.